जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत सुलेमान रहीम खान पठाण वय वर्ष 21 राहणार बेटावत खुर्द या मुस्लिम तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालाय। सुलेमान हा जामनेर येथे पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आला होता। मिळालेल्या माहितीनुसार सुलेमान शहरातील एका कॅफेत बसला असताना काही अज्ञात तरुणांकडून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। गंभीर जखमी अवस्थेत आपल्या गावी परतलेल्या सुलेमानने घरच्यांना आपल्यावर मारहाण झाल्याचे सांगितले। त्यांचे कुटुंबीय त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला। घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींना तातडीने अटकेसाठी जामनेर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या घातला। सुलेमानच्या मृत्यू प्रकरणी त्याचे वडील रहीम खान पठाण यांनी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले असून आणखी 10 आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे। त्यांच्या शोधासाठी 4 वेगवेगळी पथके रवाना झाल्याची माहिती जळगाव जिल्हा अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। दरम्यान या घटनेमुळे शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। वलवल कर रहा था जो अभी जो हुआ उसके ऊपर काम करें। ये तो बैठे सर कुछ भी नहीं कर रहे। नहीं बैठा तो मतलब फिर ये यहाँ पे ध्यान देना पड़ता है ना। अभी लोग अंदर खड़े थे। आपका जो है ना कहना गलत किया। मेरे पास सुनो, आपका क्या कहना गिरा कि बाहर निकलो तो डंडे से मारेंगे। नहीं अपन तो शांति से काम करें। नहीं शांति से अभी बैठा नहीं चाहिए। जिससे काम लेना बैठना तो बैठ गया। इधर बैठने का मतलब बात नहीं है। आपको अगर बात करना है तो मैंने ऑलरेडी एक बार आया बात कर दिया। यहाँ पे आपकी जैसे मतलब और ज़्यादा लोग थे, सबसे बात किया, वो समाधान हो गया। हम अपने काम करने दो बोल के उसको भी समझ में आया। आपको मतलब हम हमारे काम करने दो, हम जो भी उचित है जो न्याय है वो करेंगे। ठीक है, हम उसके ऊपर काम कर रहे हैं। लेकर आओ इसके लिए लोग एक उठा के लेकर आओ। अभी यहाँ पे बैठे तो कैसे होगी? नहीं आप जाइए ना, आप ये तो बैठे ऐसा थोड़ी होता है ना। मतलब आप अपने घर जाइए, हम हमारे काम करेंगे ना। सब लोग बात किया तो किसी को सुनने में नहीं आता। आज का जो इंसिडेंट हुआ तो इसका पहले क्या हो गया, देश में क्या हो गया, नहीं तो और कहाँ पे हो गया, दूसरा गांव में क्या हो गया, इसका मतलब 2 महीना पहले क्या हो गया, इसका मैं सबका अभी आंसर नहीं दे सकता हूँ। सब लोग यहाँ पे इकट्ठा हो गए बोल के मैं बाहर आया हूँ, आपसे बात कर रहा हूँ।
मतलब जो भी घटना हो गया उस घटने के ऊपर मैं खुद यहाँ पे है जिला का एसपी हूँ मैं, या उस घटने के लिए मैं इधर आया हूँ। जो भी इसमें इन्वॉल्व होगा, मतलब अभी ऑलरेडी अपने लोग गए हुए हैं, जो भी इन्वॉल्व होगा सबके ऊपर कार्रवाई होगी। मतलब यहाँ पे इकट्ठा होके आप इतने लोग इकट्ठा होकर और ज़्यादा लोग आएंगे थोड़ी देर के बाद, ठीक है। आप अपने अपने घर जाइए, हम हमारे काम करेंगे, हम काम में कोई उसमें कमियां नहीं दे रहेंगे, ठीक है। विश्वास सर हाथ जोड़ के बोला हमारे को इंसाफ होना, हाथ जोड़ के बोलते तुम्हारे को इंसाफ होना हमारा। चलिए, आपने सुना मैंने इंसाफ होना, आप बिल्कुल वो कार्रवाई बरोबर हो जाए। आरोपी और साथ तुरंत कारवाई पाहिजे आणि शासनाचा जे आहे आजकाल जे शासनाचा दबाव त्याच्या काही दबाव आरोपीवर जेवढे आरोपी आहेत जेवढे बी त्याच्यावर आरोपी आहेत 50 सर्वांवर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर राजकारणी दबाव काहीच नको, कारण पोलीस प्रशासन असं आहे कोणाला घाबरत नाही, त्याच्यावर प्रशासनाचा दबाव नको। कोणाचा दबाव नाही, सर्व आम्ही जे काही कायदेशीर आहे सर्व कारवाई। जो कैफे में मारे वो लड़की वो कैफे भी बंद होने को, कौन वो कैफे में हाँ चालेल ना, म्हणजे जे काही कायदेशीर आहे सर्व कारवाई कारवाई जर नाही झाली तर आम्ही परत आणि पोलीस स्टेशन समोर बसू नक्की। म्हणजे आजचा आज म्हणजे कारवाई म्हणजे थोडा टाइम देणार ना, आमचा टाइम घ्या, आम्ही गाँव छोड़ के भाग जाएंगे फिर, गाँव छोड़ के भाग जाएंगे फिर, आरोपी तो गाँव छोड़ के भाग जाएंगे। अरे आम्ही करेंगे ना कार्रवाई सर्व, हाँ ठीक है। ये जिले के एसपी साहब है, ये पूरा माहौल देख के यहाँ पर आ गए, अब वो बरोबर उनके हिसाब से कार्रवाई होगी। एलसीबी वाले आ गए, सब आ गए, घर में घुस के महिलाओं को बच्चों को सबको मारा उन्होंने, सबके ऊपर कार्रवाई, ठीक है। ऐसी दादागिरी कर रहे पूरे अकेले देख मिल रहे हैं भाई अभी देखो, मतलब अभी पब्लिक में इतने बाहर आया, अभी आगे एक आदमी एक को कुछ भी लेके उठा के मुझे बात किया, सबका मैं आंसर नहीं दे सकता हूँ, तो वो बात करेंगे। मैं बाहर आया, इस मामले के ऊपर बात किया, मतलब आप समझो और आपने अपने घर पे जाइए। इधर माहौल वैसा है, आप यहाँ पे माहौल। हां, सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहेत, म्हणजे ज्याला जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत, सहकार्य करतायत। कोणी म्हणजे अफवा इथं जमावामध्ये कोणताही कायदा हातात घेतला किंवा कोणताही मिशिवसपणा केला, त्याचं आमचं सर्वकडीकडे CCTV आहे, आमचं सर्व लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत, मग नंतर आपलं कारवाईचं बली पडू शकतील। तीच म्हणून मी कोणी कायदा किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करू इच्छितो। जामनेर शहरामध्ये जेवढे 10 ते 12 कॅफे, त्या कॅफेमध्ये बराच अवैध प्रकार सुरू आहेत, अशा अनेक तक्रारी येतात, पण कारवाई होत नाही। तर त्या कॅफेंवर त्या विषयावर मला माहिती नाही, मी आत्ताच आलेलं आहे, मी सर्व माहिती घेतो, जर तशा काय असेल तर कारवाई करू। सर, अमानुष मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे, नेमकं खरंच तसं काही घडलंय का? तर तरुणाला कशी अमानुष आत्ताच घडलेलं आहे, म्हणजे एक्झॅक्टली त्याचं CCTV फुटेज काढण्याची प्रक्रिया आमचं चालू आहे। एकदा CCTV फुटेज काढल्यानंतर आम्हाला माहिती पडते। संशयित आरोपी किती आहे? एकूण संशयित आरोपी किती आहे? त्यांनी फिर्यादीमध्ये 12 ते 15 म्हणून त्यांनी संख्या दिलेला आहे, म्हणजे त्यांनी फिर्यादमध्ये त्यांना एक्झॅक्टली नाव माहिती नसल्यामुळे त्यांनी नावानिशी नाही दिलं, फक्त एक नाव दिलं। आम्ही आमच्या तपासादरम्यान आता 1 तासामध्ये 8 नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्याच्यापैकी 2 लोकांना आम्ही ताब्यात देखील घेतलेलं आहे। जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये सोबत त्यांचा विवाद झाला, ते वादविवादानंतर मारहाण केलं होतं आणि परत म्हणजे बसस्टँड परत मारहाण झाल्या होत्या। मग त्याच्यानंतर त्यांचे आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला, नंतर हॉस्पिटलला नेलं, हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे। या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचा FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत 8 लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे। पोलिसांनी आमचं 4 टीम आम्ही LCB सहित म्हणजे इतर बाकी पोलीस स्टेशनची 4 टीम आम्ही तयार केलं, ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे। सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे, म्हणजे पोलिसांनी आपलं काम करतायत, कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये, पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहे। प्रेम प्रकरणाचा संशय सांगितला जातोय, सर नेमकं कारण काय सर मारहाणीचं? ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहेत। एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आम्ही परत
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.